आणि शिंदेंना बहुमत। भाजपची ऐतिहासिक कामगिरी, आतापर्यंतच्या सर्वात जास्त 88 जागा पाड्यात, तर शिंदेंच्या शिवसेनेला फक्त 28 जागा। मुंबई महापालिकेमध्ये ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपकडून सुरुंग, ठाकरेंच्या शिवसेनेचा 67 तर मनसेच्या 6 जागा विजयी, काँग्रेस 24 आणि राष्ट्रवादीला 3 जागा। महानगरपालिका निवडणुकीमध्ये महायुतीचा विजय, मोदींच्या विकासाच्या अजेंड्याला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल जनतेचे मानले आभार। मुंबईसह 25 महापालिकेत भाजप किंवा महायुतीची सत्ता येणार, फडणवीसांची प्रतिक्रिया। जिंकल्यानंतर उन्माद नको, तुम्हाला जनतेने अपेक्षेने निवडून दिलंय, पारदर्शी कारभार करा, जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका, फडणवीसांच्या विजयी उमेदवारांना सूचना। मुंबईवर भाजपचा महापौर बसवण्यासाठी भाजपनं शिवसेना फोडली, सत्तेच्या आणि पैशांच्या जोरावर जागा जिंकल्या, खोटे आकडे दाखवून भ्रम निर्माण केला, संजय राऊत यांचा हा निशाणा। उद्धवजी आणि पेंग्विनला जय श्रीराम, मुंबई पालिकेतील निकालानंतर हस्तांतरणाचा व्हिडिओ ट्विट करत मंत्री नितेश राणे यांनी डिवचलं। ठाणे महापालिकेत सलग दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एक हाती वर्चस्व, शिंदेंच्या शिवसेनेला 55, भाजपला 25, पवारांच्या राष्ट्रवादीला 11 तर ठाकरेंच्या सेनेला केवळ 1 जागा। पुण्यात काका पुतण्यासह ताईदादांच्या वर्चस्वाला मोठा हादरा, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊनही 25 पर्यंतचा आकडा गाठणं अवघड, गुन्हेगारांना तिकीट, निष्ठावंतांना गृहीत समजणं भोवलं। पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये भाजपनं मारलं मैदान, पवार काका पुतण्याला मोठा धक्का, पुण्यात भाजपला 111, दोन्ही राष्ट्रवादीला 17 जागा, तर पिंपरीमध्ये आतापर्यंत भाजप 84 आणि राष्ट्रवादीची 36 जागांवरती आघाडी। सर्व विजयी 6 उमेदवारांचं राज ठाकरेंकडून अभिनंदन, तर मनसेच्या यशवंत किल्लेदारांसह सुप्रिया दळवी, सुरेखा परब, विद्या आर्या, सई शिर्के विजयी। एनडीएच्या जनहितकारी सुशासनाच्या अजेंड्याला जनतेचे आशीर्वाद, आमच्या विकासाची दृष्टी भावली, प्रगतीला अधिक गती देणारा कौल, पालिका निवडणुकांमधील भाजपच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हे ट्विट। निवडणूक आयोग त्रास देत असल्यानं नागरिकांचा लोकशाहीवरचा विश्वास हा आता उडालाय, मतदानानंतर शाई पुसली जात असल्याचा फोटो ट्विट करत राहुल गांधी यांची ही टीका। नागपूरला सुंदर आणि प्रदूषण मुक्त शहर बनवायचं, कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचा विजय, सर्व नगरसेवकांनी जनतेच्या आशा अपेक्षा आकांक्षा पूर्ण कराव्या, भाजपच्या विजयानंतर गडकरींकडून अभिनंदन। ओवेसींच्या एमआयएमला महाराष्ट्रात मोठं यश, 29 महापालिकांपैकी 95हून अधिक ठिकाणी एमआयएमचे उमेदवार विजयी, संभाजीनगरात सर्वाधिक 24 तर मुंबईमध्ये 8 जागांवर विजय। रसमलाईचा फोटो ट्विट करत भाजप युवा मोर्चानं ठाकरे बंधूंना डिवचलं, मुंबईचा निकाल बोलतो कुणाचा आवाज नाही, अण्णामलाईंना रसमलाई म्हणत टीका करणाऱ्या ठाकरेंना भाजपनं दिलं उत्तर। लातूरमध्ये विलासराव देशमुखांबाबतचं विधान भाजपला भोवलं, काँग्रेस आणि वंचितच्या युतीला 47 जागांचं स्पष्ट बहुमत, तर भाजपला 22 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 1 जागा। चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसची सत्ता, चंद्रपुरात मुनगंटीवार आणि जोरगेवारांच्या भांडणामध्ये कमळ हिरमुरसलं, काँग्रेस 13, भाजप 11, ठाकरेंच्या शिवसेनेला केवळ 5 जागा। पुण्यात आंदेकर कुटुंबातले जेलमध्ये असलेले दोन्ही उमेदवार विजयी, प्रभाग 23 मधून सोनाली आंदेकरसह लक्ष्मी आंदेकर विजयी, रवींद्र धंगेकरांची पत्नी प्रतिभा धंगेकर पराभूत। उल्हासनगरात बहुमताचा आकडा गाठण्यास भाजप आणि शिवसेनेला अपयश, बहुमताचा आकडा 39 असताना दोन्ही पक्षांना प्रत्येकी 37 जागा, तर 2 जागा मिळालेली वंचित आघाडी ठरणार किंगमेकर। कोल्हापूर महानगरपालिकेत भाजपची सरशी 81 जागांपैकी 42 जागांवर महायुतीला दणदणीत यश,
काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा 38 जागांवर मात्र विजय.